विचार करा, एक घोडागाडी ओढतोय किंवा आपण सायकल चालवतोय, अगदी कपाटातून वस्तू उचलतोय. या तुम्ही दिलेल्या सगळ्या उदाहरणांमध्ये ना एक गोष्ट समान आहे, म्हणजे काहीतरी हालचाल होतीये, जोर लागतोय आणि काहीतरी घडतंय. आज आपण नेमक्या याच मूलभूत गोष्टींचा म्हणजे गती, बल आणि कार्य यांचा जरा सखोल विचार करूया. तुमच्या नोट्स आणि माहितीच्या आधारेच आपला उद्देश काय, तर या संकल्पना एकदम सोप्या करून समजून घ्यायच्या आहेत आणि त्यांच्यातला जो संबंध आहे ना, जो तुमच्या माहितीत सारखा दिसतोय, तो स्पष्ट करायचा आहे. चला तर मग सुरू करूया का? थेट मुद्द्यालाच हात घालूया. तुमच्या माहितीमध्ये सुरुवातीलाच अंतर आणि विस्थापन यावर खूप भर दिलाय. तो रणजित नावाचा मुलाचा प्रवास आठवतोय? हो आठवतंय. तो ओ ठिकाणाहून निघाला, ड पर्यंत गेला, पण सरळ नाही गेला. तो ब आणि क मार्गे असा वळसा घालून गेला. तर त्याने जो मार्ग चालला आणि त्याचा जो सरळ मार्ग असू शकला असता, यात काय फरक आहे हे समजून घ्यायचंय आपल्याला. तर त्याच रणजितच्या उदाहरणावरून बघूया. त्याने कापलेलं एकूण अंतर म्हणजे अ ते ब 500 मीटर, मग ब ते क 700 मीटर आणि क ते ड 300 मीटर. हे सगळं मिळून झालं 500 अधिक 700 अधिक 300, 1500 मीटर. बरोबर, अगदी बरोबर. हे झालं त्याचं अंतर. म्हणजे वस्तूने खरं तर किती लांबचा रस्ता कापला, ती लांबी. तुमच्या नोट्समध्ये त्याला अदिश राशी म्हटलंय, स्केलर. म्हणजे फक्त आकडा महत्वाचा, किती लांब, दिशा नाही. अच्छा. जसं आपल्या गाडीवरचा ओडोमीटर असतो ना, तो फक्त किलोमीटर मोजतो, गाडी कोणत्या दिशेने गेली हे नाही सांगत. तसंच काहीसं. ओके. पण मग विस्थापन म्हणजे काय? तर तुमच्या माहितीनुसार वस्तूची सुरुवातीची जागा आणि शेवटची जागा या दोन बिंदूंमधलं सगळ्यात जवळचं अंतर, सरळ रेषेतलं. रणजितच्या बाबतीत सुरुवातीचं ठिकाण अ आणि शेवटचं ड, ह्या दोन ठिकाणांमधलं सरळ अंतर किती होतं? 1000 मीटर. हो, 1000 मीटर. हे झालं त्याचं विस्थापन. आणि ही आहे सदिश राशी, वेक्टर. कारण यात अंतर म्हणजे 1000 मीटर आणि दिशा अ पासून ड कडे दोन्ही महत्वाचं आहे. अच्छा, म्हणजे अंतर म्हणजे पूर्ण चक्कर आणि विस्थापन म्हणजे सरळ शॉर्टकट. बरं, हे डोक्यात आलं. मग आता पुढचा प्रश्न, रणजित किती जोरात चालला, म्हणजे त्याची स्पीड हे कसं काढलंय तुमच्या माहितीत? त्याने ते 1500 मीटर अंतर कापायला 25 मिनिटं घेतली होती ना? हो, 25 मिनिटं. तर मग त्याची चाल काढायला सूत्र वापरलंय, एकूण अंतर भागिले एकूण वेळ, म्हणजे 1500 मीटर भागिले 25 मिनिटं. किती आलं? 1500 भागिले 25, 60 येतंय. 60 मीटर प्रति मिनिट. बरोबर. किंवा सेकंदात केलं तर एका मिनिटात 60 सेकंड, म्हणजे 60 मीटर 60 सेकंदात, म्हणजे 1 मीटर प्रति सेकंड. अगदी बरोबर. पण हे सांगताना तो कोणत्या दिशेने गेला याचा काही संबंध नाहीये इथे. बरोबर पकडलत, ही झाली चाल. म्हणजे वस्तूने एका मिनिटात किंवा सेकंदात किती अंतर कापलं, फक्त एवढंच. सूत्र सोपं आहे, चाल बरोबर अंतर वेळ. आणि हो, ही अंतरासारखीच अदिश राशी आहे, दिशा महत्वाची नाही. पण जिथे दिशा येते तिथे भौतिकशास्त्रात वेगळा शब्द आहे, वेग, वेलॉसिटी. तुमच्या साहित्यात आहे बघा. हो, आहे. वेग म्हणजे काय? तर वस्तूने एका ठराविक दिशेने एका ठराविक वेळेत किती विस्थापन केलं. अच्छा, विस्थापन. हो, त्यामुळे सूत्र थोडं बदलतं, वेग बरोबर विस्थापन वेळ. ओके. आता रणजितच्या केसमध्ये परत जाऊ. त्याचं विस्थापन किती होतं? 1000 मीटर. आणि वेळ 25 मिनिटं. मग त्याचा वेग काढताना आपण 1000ला 25 ने भागणार. किती आलं? 1000 भागिले 25, 40. 40 मीटर प्रति मिनिट. 40 मीटर प्रति मिनिट. हो, आणि याला सेकंदात करायचं तर 40 मीटर भागिले 60 सेकंड, म्हणजे साधारण 0.66 मीटर प्रति सेकंड. अरे, म्हणजे इथे चाल 1 मिसे आली होती आणि वेग 0.66 मिसे येतोय. बरोबर, हीच तर गंमत आहे. रणजितची चाल आणि त्याचा वेग वेगवेगळे आहेत. कारण काय? तर त्याने सरळ मार्ग घेतला नव्हता. वळसा घातल्यामुळे त्याने कापलेलं अंतर 1500 मीटर हे विस्थापनेपेक्षा 1000 मीटर जास्त होतं आणि म्हणूनच चाल वेगापेक्षा जास्त आली. वा, म्हणजे दिशा आली की चालचं रूपांतर वेगात होतं आणि आकडे बदलू शकतात, हे फार महत्वाचं आहे. तुमच्या माहितीत आणखी 2 गोष्टी होत्या, सरासरी वेग आणि तो काय म्हणतात त्याला तात्क्षणिक वेग. तो ट्रकचा जो प्रवास दिला होता ना, ए पासून डी पर्यंत, वेगवेगळे टप्पे, वेगवेगळा वेळ, तो याचसाठी होता का? अगदी बरोबर. सरासरी वेग म्हणजे काय? तर एकूण प्रवासात किती विस्थापन झालं
भागिले त्यासाठी एकूण किती वेळ लागला. जसं आपण रणजितच्या पूर्ण प्रवासाचा सरासरी वेग काढला की नाही, 0.66 मीसे, तो झाला सरासरी वेग. पण आपण गाडी चालवतो तेव्हा आपला वेग प्रत्येक क्षणाला सारखा असतो का? नाही, कधी ब्रेक लावतो, कधी स्पीड वाढवतो. बरोबर. मग एखाद्या विशिष्ट क्षणी अगदी त्या इन्स्टंटला जो वेग असतो ना, त्याला म्हणतात तात्क्षणिक वेग, म्हणजे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आपल्या गाडीचा स्पीडोमीटर हाच वेग दाखवतो. अच्छा. तो ट्रकचा तपशील याचसाठी होता. समजा तो ट्रक ए पासून बी गेला 10 मिनिटात, मग बी पासून सी जायला 20 मिनिटं लागली आणि सी पासून डी जायला तर 30 मिनिटं. म्हणजे प्रत्येक टप्प्यात त्याचा वेग कसा होता? वेगवेगळा होता. हो, नक्कीच. पण जर आपण एकूण विस्थापन भागिले एकूण वेळ केलं तर आपल्याला मिळतो तो सरासरी वेग. पण प्रवासातल्या प्रत्येक क्षणी त्याचा वेग तोच नव्हता. कळलं. म्हणजे वस्तूचा वेग असा बदलू शकतो, कधी वाढतो, कधी कमी होतो. मग हा जो वेगात बदल होतोय, या बदलाला पण काहीतरी नाव असेलच ना? तुमच्या नोट्समध्ये होतं त्वरण. एकदम बरोबर. त्याला त्वरण म्हणजे ॲक्सेलरेशन म्हणतात. त्वरण म्हणजे वेगात बदल होण्याचा दर, म्हणजे किती लवकर किंवा किती हळू वेग बदलतोय. सूत्र काय तर त्वरण बरोबर वेगात झालेला बदल भागिले त्या बदलासाठी लागलेला वेळ. ओके. वेगातला बदल भागिले वेळ. हो, समजा सुरुवातीचा वेग u आहे आणि थोड्या वेळाने t नंतर वेग v झाला, तर त्वरण a = v - ut असं. हां. याचे प्रकार आहेत बरं का. जर वेग वाढत असेल, जसं आपण गाडीचा ॲक्सेलरेटर दाबतो, तर ते झालं धनत्वरण, पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. अच्छा. आणि जर वेग कमी होत असेल, ब्रेक लावल्यावर जसं होतं, तर ते ऋणत्वरण, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन, किंवा त्याला मंदन असंही म्हणतात. मंदन, डिसेलरेशन. हो. आणि जर वेग स्थिर असेल, म्हणजे वेग बदलतच नसेल, तर बदल 0 म्हणजे त्वरण पण 0. परफेक्ट. त्वरण 0. आणि त्वरण ही सुद्धा सदिश राशी आहे. कारण वेगात बदल म्हणजे फक्त चाल बदलणं नाही, दिशा बदलणं पण असू शकतं. म्हणून त्वरणाला पण दिशा असते. याचं एकक आहे मीटर प्रति सेकंड वर्ग, ms². म्हणजे दर सेकंडाला वेगात किती मीटर प्रति सेकंडने फरक पडतोय हे ते सांगतं. अरे वा, हे सगळं किती लॉजिकल आहे. पण मग हा वेगातला बदल म्हणजे त्वरण हे होतं कशामुळे? आपोआप तर होत नसेल. तुमच्या माहितीत ते कॅरमच्या सोंगटीचं उदाहरण आहे ना? हो, म्हणजे काय तर अशी कोणतीही बाहेरची क्रिया, ढकलणं किंवा ओढणं, जी एखाद्या वस्तूची स्थिर अवस्था बदलते किंवा तिला हलवते, किंवा हलणाऱ्या वस्तूचा वेग बदलते किंवा तिची दिशा बदलते. थोडक्यात काय तर वस्तूची जी गतीची अवस्था आहे ना, ती बदलायला लावणारी गोष्ट म्हणजे बल. अच्छा. आणि इथेच मग येतात सर आयझॅक न्यूटन. त्यांच्या गतिविषयक नियमांचा संबंध लागतो इथे. तुमच्या नोट्समध्ये पहिल्या नियमाचा उल्लेख आहे. हो, पहिला नियम. तो काय सांगतो तर जर एखाद्या वस्तूवर बाहेरून कोणतंही बल लावलं नाही, तर ती वस्तू जशी आहे तशीच राहते. म्हणजे स्थिर असेल तर स्थिरच राहील, आणि जर एका सरळ रेषेत एकाच वेगाने चालली असेल तर तशीच चालत राहील. म्हणजे तिला कोणी धक्का दिला नाही तर ती हलणार नाही. बरोबर. याला जडत्वाचा नियम पण म्हणतात, लॉ ऑफ इनर्शिया. याचा अर्थ सरळ आहे. वस्तूची अवस्था बदलायची असेल, तिला त्वरण द्यायचं असेल तर काय करावं लागेल? बल लावावं लागेल. एक्झॅक्टली. बल लावणं गरजेचं आहे. बल नसेल तर त्वरण 0. ग्रेट. म्हणजे त्वरणाचं मूळ कारण आहे बल. हे आता एकदम स्पष्ट झालं. मग हे बल मोजतात कसं? याचं काही एकक वगैरे आहे का? आहे ना. एसआय पद्धतीत बल मोजतात न्यूटन या एककात. त्याला N असे येतात. न्यूटन. ओके. आता 1 न्यूटन म्हणजे किती बल? तर तुमच्या माहितीनुसार 1 किलोग्राम वस्तुमान घ्यायचं आणि त्या वस्तूमध्ये 1 मीटर प्रति सेकंड वर्ग 1 ms² इतकं त्वरण निर्माण करायचं असेल, तर जेवढं बल लागेल ते म्हणजे 1 न्यूटन. अच्छा. 1 किलोच्या वस्तूला 1 मिसेक वर्ग त्वरण देण्यासाठी लागणारं बल. बरोबर. आणि हो, बल ही सुद्धा सदिश राशी आहे. कारण आपण कोणत्या दिशेने बल लावतो हे महत्वाचं ठरतं. हो ना. ढकलणं वेगळं आणि ओढणं वेगळं. दिशा महत्वाची. अगदी. बरं. आता आपण पाहिलं की बल लावलं की त्वरण मिळतं, वस्तूची गती बदलते. पण तुमच्या माहितीत अजून एक संकल्पना येते पुढे, कार्य. त्यात असं म्हटलंय की जेव्हा बल लावल्यामुळे वस्तू नुसती हलत नाही तर तिची जागा बदलते, म्हणजे तिचं विस्थापन होतं.
तेव्हा काहीतरी वेगळं घडतं. हां, ती कप्पी वापरून वजन उचलण्याची आकृती दिली आहे ना तुमच्या माहितीत. हो आहे. तिथे हेच होतंय का? माणूस दोरी ओढतोय म्हणजे बल लावतोय आणि वजन वर उचललं जातंय म्हणजे विस्थापन होतंय. अगदी बरोबर मुद्द्यावर आला आहात. हा बल आणि विस्थापन यांच्यातला संबंध कार्य, वर्क या संकल्पनेतून स्पष्ट होतो. पण भौतिकशास्त्रातलं कार्य हे आपल्या रोजच्या बोलण्यातल्या काम किंवा कष्ट या शब्दापेक्षा जरा वेगळं आहे बरं का. म्हणजे कार्य झालं असं तेव्हाच म्हणतात जेव्हा दोन गोष्टी एकत्र घडतात. एक, वस्तूवर बल लावले गेले पाहिजे आणि दोन, त्या लावलेल्या बलाच्या दिशेने वस्तूचं विस्थापन व्हायला पाहिजे. अच्छा, दोन्ही गोष्टी व्हायला हव्यात, बल पण आणि विस्थापन पण, आणि ते पण बलाच्या दिशेने. अगदी बरोबर. सूत्र पण तेच आहे, कार्य W = बल F गुणुले बलाच्या दिशेने झालेलं विस्थापन S. ह्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे, बलाच्या दिशेने झालेलं विस्थापन. उदाहरणार्थ, समजा आपण एक मोठी भिंत ढकलायचा प्रयत्न करतोय, पूर्ण ताकद लावली, घाम गाळला, म्हणजे आपण बल F तर खूप लावलंय, पण भिंत हल्ली का? नाही. तिचं विस्थापन S किती झालं? 0. मग भौतिकशास्त्र काय म्हणतं? आपण केलेलं कार्य W = F × 0 किती झालं? 0. जरी आपल्याला खूप दम लागला असला तरी सुद्धा शास्त्रीय दृष्ट्या कार्य 0, कारण विस्थापन 0 आहे. अरे देवा, म्हणजे फक्त जोर लावून उपयोग नाही, वस्तू सरकायला पण पाहिजे आणि ती पण लावलेल्या दिशेतच. हे तर वेगळंच आहे. मग हे शास्त्रीय कार्य मोजायचं एकक काय? जसं बलाचं न्यूटन आहे तसं आहे. SI पद्धतीत कार्याचं एकक आहे जूल, जे अक्षराने दाखवतात. जूल. 1 जूल कार्य म्हणजे किती? तर जेव्हा आपण 1 न्यूटन इतकं बल लावतो आणि त्यामुळे वस्तूचं बलाच्याच दिशेने 1 मीटर इतकं विस्थापन होतं, तेव्हा 1 जूल कार्य झालं असं म्हणतात. ओके. 1 न्यूटन बल लावून 1 मीटर विस्थापन म्हणजे 1 जूल कार्य. बरोबर. आणि CGS पद्धतीत अर्क हे एकक वापरतात. आणखी एक गोष्ट, कार्य ही अदिश राशी आहे. अच्छा, बल आणि विस्थापन सदिश असून सुद्धा. हो, कारण हा गुणाकार विशिष्ट प्रकारचा आहे, डॉट प्रॉडक्ट, ज्यातून मिळणारी राशी अदिश असते. चला, म्हणजे बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या आज. आपण काय काय पाहिलं याचा एक छोटासा आढावा घेऊया का? हो, नक्कीच. आपण सुरुवात केली अंतर आणि विस्थापन यांच्या फरकाने. अंतर म्हणजे फक्त एकूण लांबी, अदिश. विस्थापन म्हणजे सरळ रेषेतलं अंतर, दिशेसोबत सदिश. बरोबर. मग आपण आलो चाल आणि वेगावर. चाल म्हणजे अंतर भागिले वेळ, अदिश. वेग म्हणजे विस्थापन भागिले वेळ, सदिश. इथे दिशा महत्वाची ठरली. मग पाहिलं की वेगात बदल झाला की त्याला म्हणतात त्वरण, जे धन, ऋण किंवा 0 असू शकतं. आणि ही पण सदिश राशी. आणि हे त्वरण कशामुळे मिळतं? तर बल लावल्यामुळे. न्यूटनचा पहिला नियम इथे महत्वाचा ठरला. बल सुद्धा सदिश राशी न्यूटनमध्ये मोजतात. आणि शेवटी जेव्हा लावलेल्या बलामुळे वस्तूचं विस्थापन होतं तेव्हा कार्य घडतं. कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन, आणि हे जूलमध्ये मोजतात. ही अदिश राशी आहे. परफेक्ट. या सगळ्या संकल्पना कशा एकमेकांशी जोडलेल्या आहेत, विस्थापन, वेग, त्वरण, बल, कार्य, हेच तुमच्या माहितीतून स्पष्ट होतं. आणि अदिश सदिश हा फरक खूप महत्वाचा आहे. तर मंडळी, हा होता गती, बल आणि कार्य या मूलभूत पण महत्वाच्या संकल्पनांचा आढावा, खास तुमच्यासाठी तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारेच. आशा आहे की या संकल्पना आता अधिक स्पष्ट झाल्या असतील आणि त्यांच्यातला जो परस्पर संबंध आहे तो पण लक्षात आला असेल. आणि जाता जाता एक विचार करायला मुद्दा सोडून जाते. आपण न्यूटनच्या पहिल्या नियमाबद्दल बोललो, पण न्यूटनचा तिसरा नियम आठवतोय? तिसरा नियम, क्रिया आणि प्रतिक्रिया. अगदी बरोबर. प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. हा नियम आपण आज जी उदाहरणाला बघितली, जसं घोडागाडी उडतो किंवा ती कप्पी वजन उचलते, यात कसं लागू होत असेल? विचार करण्यासारखा मुद्दा आहे. तिथे नक्की कोणती क्रिया आहे आणि त्यावर प्रतिक्रिया काय येत असेल? घोडागाडी ओढतो तेव्हा घोडा बलाच्या क्रियेवर गाडी कोणती प्रतिक्रिया देत असेल? किंवा कप्पीमध्ये आपण दोरी ओढतो तेव्हा वजनाची काय प्रतिक्रिया असेल? जरा विचार करून बघा. या संकल्पना अजून खोलवर समजायला मदत होईल नक्कीच.